कसयान पाहती झाली बाई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो बाई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो किरणे पडली धरतीवरती किरणे पडली धरतीवरती किरणे पडली धरतीवरती फुले पडले कोवली ग डोंगराच्या माथ्यावरती डोंगराच्या माथ्यावरती डोंगराच्या माथ्यावरती कटी हरण कटून सावळी धरती ही धुक्याने सजली धरती हरण कजवून सावली धरती धुक्याचे सजली आई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो आई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो करती पाकर किरवेला करती पाकर किरवेला करती मट गया गडीवरती साऱ्या गवेलेवरती साऱ्या गवेलेवरती साऱ्या गवेलेवरती शिंगल सारा आवरुणीच लागे नटू चटूनी जाऊ बाजार गे शिंगल सारा आवरुणीच लागे नटून चटूनी जाऊ बाजार गे आई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो आई वाजले की आट पोरीनो पुरे कैराग ताट पोरीनो वरापासून फार शक्ती मिळवून सारे त्रिभुवन जिंकून आपल्या आसुरी शक्तीचा दुरुपयोग करू लागले ऋषी मुनी साधू संतांचे आश्रम उद्ध्वस्त करून मोकाट सुटलेल्या गजराजा प्रमाणे सारे जमीनदोस्त करू लागले आणि त्यांच्या अर्थ किंकाळा साऱ्या भूमंडळात घुमू लागल्या पृथ्वीचा भार ढगाळू लागला त्यावेळी पृथ्वी गाईचे रूप घेऊन ब्रह्मदेवास शरण गेली ब्रह्मदेव आणि सारे ऋषी शंभू महादेवाकडे गेले महादेवानी सांगितले या समस्येचे फळ वैकुंठ नारायण करतील तेव्हा सारे श्री सागरी शेठ शय्येवर विराजित होऊन श्री नारायणाने आपली व्यथा कथन केली यावेळी सागरातून ध्वनी प्रकट झाला ते म्हणाले माझा कृष्ण अवतार वसुदेव देवकीच्या पोटी श्रावण मासी होणार आहे तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा हे सारे ऐकून देव ऋषी आपापल्या स्थानी निघून गेले आणि काही काळानंतर तो दिवस उजाडला कृष्णदेव जन्मास आले त्या भयान रात्री काहीच कुणाला कळत नव्हते अशा विकट प्रसंगी वसुदेवानी बाळ टोपलीत ठेवले बंदी शाळेचे दरवाजे आपोआप उघडले यमुनेला कृष्णचरण स्पर्श होताच यमुना दुभंगली मार्ग मोकळा झाला गोकुळामध्ये कृष्णाला ठेवून यशोदेची कन्या घेऊन वसुदेव मथुरेत आला आणि त्या मुलीने टाहो फोडला त्या आवाजाने कंस राजा धावत येऊन त्या मायेला
गरगरा फिरवून सिऱ्यावर आपटणार तोच ही माया निसटली आणि आकाशवाणी झाली की कंस राजा सावध रहा सावध रहा सावध रहा सावध रहा. तुझा 8वा वैरी गोकुळात वाढत आहे हे ऐकताच कंस राजाच्या पायाखालची जमीन सरकते की काय असा भास व्हायला लागला. त्याने एक एक करून सारे दैत्य कृष्णाला मारण्यास पाठवले पण त्या सर्वांना कृष्णाने यमसंधी धाडले. कृष्ण जसजसा वाढत होता तसतशा त्याच्या घोड्याही वाढत होत्या. एके दिवशी सवंगड्याबरोबर चेंडू फळीचा खेळ खेळत असताना चेंडू यमुना माईच्या डोहात गेला आणि तो चेंडू आणण्यासाठी कृष्णाने यमुना डोहात उडी मारली आणि पुढे पाहत तो सीन आपल्या पुढे सादर करीत आहोत. कालिया मर्दन एक भयानक कालियाना भयानक कालियाना कालियान. रागावणी मी तुझ्या राधिकामणी तूच माझी मनमोहिनी मी तुझ्या राधिकामणी तूच माझी मनमोहिनी वाट वाट पाहिली काना रात्रंदिनी दिन रात ध्यानी तुमनी शोधती मी तुझ लावणी दिन रात ध्यानी तुमनी शोधती मी तुझ लावणी. तुझे मी पुरविल
मोठा अशा एकांत वेळी करू नको थट्टा रासक्रीडा ही दोघी मिळवणी खेळू यावणी रासक्रीडा ही दोघी मिळवणी खेळू यावणी मी तुझ्या राधिकामणी तुझ माझी मन मोहिनी दिन रात झाली तू मने शोधते तुझ लावणी राती चंद्राची चांदणी सरली ग दव बिंदुनी धरणी भिजली ग झाली पाटळी सजली रवी किरणानी गर
अगं हे इरा काय करते हे चंद्र आपण बाजारात चाललोय आणि तुला रस्ता माहिती का ग मला तर मुलीच माहित नाही अगं तुला ग मग एक काम करते हा आपल्यासोबत मावशी आहे ना तिला मी हाक मारते हा मावशी अगं मावशी मावशी अगं मावशी अगं ये की म्हटलं इकडे अगं आम्ही पुरी बाजाराला चाललेलो आहे आम्हाला रस्ता माहित नाही पण तुला हाक मारली हा ये लवकर आहे बिगी बिगी अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला अग पोरीनो काय ग झालं बोंबलायला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला केलं पोरांनी हैराण माझ्या जीवाला एकच बाई घरी हाजरू नावतीची शोभेवंते म्हणतात मानो नावताचे शोभेवंत म्हणतात मानो नावताचे शोभेवंत म्हणतात मानो डोईवरचा पदर माझा लागले मांडू डोईवरचा पदर माझा लागला यानो डोईवरचा पदर माझा लागला यानो डोईवरचा पदर माझा लागला यानो बाई जायाच मिळवणीया बाजाराला बाई जायाच मिळवणीया बाजाराला केलं पोराने हैराण माझ्या जीवाला केलं पोराने हैराण माझ्या जीवाला काय ग पोरीनो अगं नटून चालत ना तुम्ही अगं मावशी आम्ही पुरी बाजाराला चाललोय अगं बाजार चालल्या हो ग अगं बाजार चालत खरं पण घेतलं काय घेतलं ते सांगायला पाहिजे भाऊ मावशी सांगायला पाहिजे अगं सांगितल्याशिवाय धंदा होणार का तुमचा अगं मावशी अगं मिळून सांगायचं की एक एकीने सांगायचं ग अगे हो हो एक एक सांगायचं अशी म्हणते तू हो हो बोलून आपण काय घेतलं काय ना ते एक एकीने सांगूया हा दुकान सांगतेस का बाई जरा मोठ्याने सांग जेवलीस ना हा मग मोठ्याने सांग
माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही, माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही. नाही नाही, आमच्या हृदयावर बाजूवाल्याची सही. अगं हे काय ग सुरू बोलते? अगं मग ती म्हणते माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही, मग तिच्या हृदयावर काय माझ्या नवऱ्याची सही असेल? तिच्या नवऱ्याची याच्यात सही केली नाही भेटली बाई, ती काय करत सांग बाबा तुला आले की घे बाय घे तू घे. माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही, माझ्या हृदयावर माझ्या नवऱ्याची सही आणि मावशी मी घेतलंय दही. दही घेतलं आता तुला देणे बाई. या त्याच्यावर घ्या बाय, हृदय खराब करू नको बाबा तुला. दूध घेतलं तुझ्या मानेवर तुझं भूत ते बाबा तुला. तू काय सांगतेस काय? मोठ्याने सांगा, त्याला हात लावायचं नाही. सांग सांग, लाजू नको सांग. गवलन मी नटखट, गवलन मी नटखट, शृंगार केला मराठ मुली, गवलन मी नटखट, शृंगार केला मराठ मुली आणि मावशी काकाचे माठ घेऊन थेट निघाली बाजारात. चांगलंच बाई ढवल असं पण हे साला अगदी वय हो बाजूला आता. अगं राधे अगं ये आली की आली, लाजू नको. घेतलं तरी सांगते, उकळण्यात सांगते. हा मावशी, लग्नात लागते नवरीला नवऱ्याची हळद उष्टी, लग्नात लागते नवऱ्याला नवरीची हळद उष्टी. मावशी बाजाराला जपून चाल, नाही तर सुटेल तुझी काष्टी. म्हातारीची काष्टी काय तुला काय वाटलं ग मावशी? अरे काय जोक केला ग? जोक केला? हो. अगं हे खैराचं झाड आणि म्हातारीचं झाड तुझ्यासारखं पोकन नाही, बांधून घेतलंय. हो अगं चला ग पोरीनो, हे पोरीनो चला बाजारला दिली. आता उशीर होतोय.
या ग जरा आशा. काय ग त्या कसून आपल्याला मावशीनं काय घेतलं काय नेसलं काय आपल्याला विचारलं ना ग. हो ग. मग हिनं काय घेतलं विचार मावशी. अगं आम्हा साऱ्या पुरीनं तू विचारलं काय नेसलं काय घेतलं काय तू ग काय घेतलं. अगं म्हातारीचं कशात काय ग. अगं हे पुरीनो म्हातारी बघ मावशी बघ बोलते ती म्हातारीचं काय कशात काय. मावशी तू काय घेतलं काय ते आम्हाला सांगितलं पाहिजे. अगं सांगायला पाहिजे का. हो हो सांगायला पाहिजे. सांगते हा. हो चला चला. अवतरलो भुवरी गिरारी वैकुंठ श्रीहरी गरारी वैकुंठ श्रीहरी गोकुलधामी नंदारे अवतरलो भुवरी गरारी वैकुंठ श्रीहरी गरारी वैकुंठ श्रीहरी गोमातीच्या वचनासाठी जन्मलो मी या भुवनाची. जन्मलो मी या भुवनाची. जन्मलो मी या भुवनाची. जीव मिळवणी नाना रूपानी अवतरलो भुवरी गरारे वैकुंठ श्रीहरी गरारे वैकुंठ श्रीहरी. असुरांच्या या नाशासाठी रचना रचली सर्व मिळूनी. रचना रचली सर्व मिळूनी. रचना रचली सर्व मिळूनी. उद्धार करण्या भूमातीचा अवतरलो भुवरी गरारे वैकुंठ श्रीहरी गरारे वैकुंठ श्रीहरी. गोकुलधामी नंदारी हा अवतरलो भुवरी गरारे वैकुंठ श्रीहरी गरारे वैकुंठ श्रीहरी. तुला त्यांचं 360 डॉलरचं दिलं. मजुरीला ताकद करून जाते. त्यांना अटक करण्याची कामगिरी ही पेंड्या सुदामाला दिली पाहिजे. पेंड्या हे सुदामा ओ देवा इकडे ये. आलो आलो.
हाक दिवांचे ऐकून आलो, झोपेतून मी जागा झालो. सुदामाई लवकरी ऐकती बासरी, जागी झाली गोकुळ नगरी. हो जाऊया विजायला कानाला, जाऊया विजायला कानाला, जाऊया विजायला कानाला, जाऊया विजायला कानाला. प्रिन्सेस सुदामा 1603 घडून जमेला मथुरेला दाटवाट करून जात आहेत. त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हाला दोघांना देत आहे. देवानू आणि ती गायीनी गुरं त्यांना मी सांभाळतो. चालेल, तुम्ही गुंजवलं ना. ठीक आहे. काय रे तुझ्या काय रे देवानी काय सांगितलं लक्षात आहे का तुला? लक्षात आहे तुला झेपून ना माझ्या 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 बघू झेपून ना आई बघ पहिलेच बघ. पण तुला एक सांगतो. अरे अरे मी मंगाशी अरे मंगाशी मी येत होता. कधी? अरे मंगाशी धावत येतात. हा अरे तू हाक देवाने हाक मारले तेव्हा तेव्हा काय झालं? अरे मी गेला होता. कुठे गेला होता? अरे मी गेला होता काजव्या काढाय गेला होता. काजव्या काढायला? हा मग एवढ्यात तू हाक मारली आणि मला म्हणालास काय म्हणालास? अरे देवाने आपल्याला बोलवलाय. हो देवाने बोलवलंय. होय तेव्हा मी धावत येत होता. असं धावत तूच काय तू? होय तेवढ्यात मला मोठा वाघ आला. वाघ पाठी अरे मी पुढे वाघ पाठी मी पुढे आपला धावताय एवढ्या जो भला मोठं झाड दिसलं. कोण झाड? तू घाबरलास? नाही मग भियालास? अरे वाघ झाडात भियालो. या झाडावर चढलो आणि हा पण त्या वाघ का तिथून हलला नाही. माझी हिवली ना पिवली झाली. पुरी झाली. तेवढ्यात खाली हात धार सुटली. कसली? घामाची रे. त्या धार बरोबर त्या वाघ असा काय चढू लागला. माझी परत थरथराय लागली. पण तेवढ्यात माझी धार बंद झाली. काय झाली? धार
घामाची कामाची हा त्या बरोबर त्या धारेवर वाघ पडणार होता आडवा झाला आणि वाघ मिळाला. तसाच मी मग धावत धावत आलो. तेव्हा मग तू मला भेटलास. असं हैराण झालं रे. वाघ तुझ्या पाठीस लागला. अरे कोणा सांगतो रे? अरे आई संपत. त्या घामा झाले वाघ काय वडीच चालला काय? अरे काय सांगू त्या पूर्वीच्या काळातला वाघ होता रे. अरे हा आताच्यातला नाही. आताच्यातलं वाघ बघा कुत्र्यांना खातात. होय काय? अरे बा कृष्णाने कामगिरी सांगितली तुला माहितीये ना? 16 शस्त्र 360 घेऊन 60 माठ करून मथुरे बाजार चालले. मग त्यांना अडवायचं आहे. पण आपल्याला बघ काय जमणार नाही. मग जमणार मग आलास कशा तू? अरे देवाने सांगितलं नाही म्हणून आलोय. मग मागून आलास माझ्या. तुझ्या मागून आलोय. तू पुढे मी पाठवून. हा चालेल. तरी पण आपलं वाकडे ना हा हा माहितीये ना? वाकड्या त्याला हाक मारून घे. हाक मारतो हा. हा. या वाटते उद्या. आज मी बघू. या वाटते कुठे तरी. अरे काय जांभी झाले ना जांभी. तिकडेच गेला असणार मी बघतो. अरे वाकडा वाकडा हाय हाय वाटते कुठे तरी. अरे लवकर ये लवकर ये. अरे लवकर ये. काय करतो? सुदामा हका मारिता वाकड्या वाकड्या का बोंबलता वनामध्ये चुकली माझी काळी कपिलार पेंड्या. वनामध्ये चुकली माझी काळी कपिलार शोधून शोधून गमालो मी आदरे तिला शोधून शोधून गमालो मी आदरे तिला. काळे सुदामा आता मारिता वाकड्या वाकड्या का बोंबलता वनामध्ये चुकली माझी काळी कपिलार पेंड्या. वनामध्ये चुकली माझी काळी कपिलार शोधून शोधून गमालो मी आदरे
काय झालं? अरे मेन माझे ते तांबू कपिला काय ना काय माल नानावर सोडली काय माल नानावर सोडली ना माल नानावर सोडली हा. अरे तिला शोधून शोधून हाल थकलो. अरे गॅस कुठून चुकली देवा? अरे काय सांगू काय सांगू म्हणजे? अरे मला वाटलं घ्यायचे असेल घरी हा. मग तुम्ही नाही गेलास? आता धावत पळत घरी गेलो. अरे माझ्या घरी गेलो. तुझ्या घरी गेलास ना? घरी गेलो आणि घरी जाऊन बघतो तो काय काय नाही. बोला त्या गोट्यात माझी 2-5 गाय आलेलीच नाही. अरे 2 दिवस झोपलास कसा तू? अरे काय सांगू काय सांगू झोपल्यात म्हणजे? काय झोपत नाही. बायको विचारी काय विषय बघू हं? झालं तरी काय काय झालं म्हणजे? हा? बघू झालं तरी काय काय झालं? मी आपला एक नाही 2 नाही 2 नाही 3 नाही 1 नाही 2 नाही तसाच करा विचार केला आणि म्हटला हा म्हटलं अरे अशी काय शेंडीला गाठ मारली हाय का बघ आधी मार मार अरे अशी काय शेंडीला गाठ मारली हा. आणि आता धावत धावत माड रानावर गेलो. अरे जाऊ नको. अरे माड रानावर गेलो हा. आणि त्या डोंगराच्या दरीत हा. वाकून बघतो तो का काय काय बघितलं? अरे माझी कपिला गाय खड्डे नाही काय? अरे त्या डोंगराच्या दरीत बलबातलेली नाही. चिकलान बलबातलेली. अरे चिकलान बलबातलेली म्हटल्यावर मी तिला तटीत हलून अरे मला नाही उचलली ना? एवढी मोठी काय एकट्या? काय सांगतोस काय? अरे लाला ती ना. दूध उचलली हा. आणि त्या बाजूच्या पल्यावर धुवायला नेली. बाजूच्या पल्यावर धुवायला नेली. मी आपला धुवता आणि गाड्या धुवता तिनं मिळून माझ्या मागून आले. हात मार. माझं बोलणं होतं. हा? कुठलं माझा? अरे माझ्या मेल्याला बोलला ना. काय बोलणार? अरे झोपलो बोलणार काय झोपला? अरे झोपला. आता ते गायची गंमत हा. आता धावून मला पुरा हलान केला. तेव्हा तुझं एक वाकडं दिसतंय मला वाटते. वागला अरे पिंगा काय रे? मला कथेला हात मारली ना. त्याला काय? अरे कितना देवानी कामगिरी सांगली आम्हाला. हा? कितना देवानी काय सांगले हा? कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितले. कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितले. काम केली होय. कोणती रे? अरे 16 शस्त्र 360 गवळणी हा. 8 माठ करून हा. नित्यनेमाने मंत्री बाजार जात नाही त्यांना अडवायच्या. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. तू एकटाच बोलतो ना याला काय झालं? म्हणजे विषय काय माहितीये का? आपण गाई राखतो बरोबर. इकडे बाजूला नाही गेला. अंघोळ केलेलं आहे मी. काय बोलतोस आधी? आपण गाई राखतो. आपल्या गोकुळाचं दही दूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे. तर थाल्या पोरी मथुरेला निघाला. जाऊन गोष्ट गवले निघाले. मला हे काय जमणार नाही. अरे काय जमणार नाही? अरे 1 आणि 2. अरे बाबा ये खायला भेटेल. अरे भरपूर दूध आहे दही दूध. अरे हा. मग आता कसा बाजूमध्ये दोन. आता भरपूर मजा आहे. आता गवळणी कुठल्या कितीला गेल्या? अरे आता इथे बघ गवलेली. चला आपण जाऊया. जाऊया हा? चला. अवघड इतडना आहे घाटाची, अवघड इतडना आहे घाटाची, अग बाजारी जायाची आळवळ नाही.
आळवलनाची वाट आहे मथुरेची आळवलनाची वाट आहे मथुरेची अवघड चढणाई घाटाची अवघड चढणाई घाटाची मग बाजारी जायचे आळवलनाची वाट आहे मथुरेची आळवलनाची वाट आहे मथुरेची डोईवरचा माठ बाई घ्या ग सांभाळून घाट चढताना सुटतो या घाम घाट चढताना सुटतो या घाम घाट चढताना सुटतो या घाम गडबड करून का चालायची गडबड करून का अग बाजारी जायाची आळवलनाची वाट आहे मथुरेची आळवलनाची वाट आहे मथुरेची गवल्याच्या पोरी आम्ही एका पाठोपाठ लई दूध घेऊन जाऊ मथुरेत थेट लई दूध घेऊन जाऊ मथुरेत थेट लई दूध घेऊन जाऊ मथुरेत थेट पुढे मथुराई नगरी कौशराजाची पुढे मथुराई नगरी कौशराजा जग आरोली माळाची आळवलनाची वाट आहे मथुरेची आळवलनाची वाट आहे मथुरेची अवघड चढणा आहे घाटाची अवघड चढणा आहे घाटाची अग बाजारी जायाची आळवलनाची वाट आहे मथुरेची आळवलनाची वाट आहे मथुरेची मला ओळखलंच नाही काय बोलत तुला आपल्याला ओळखलं नाही हा काटकोन हा त्रिकोण हा चौकोन लघुकोन आणि मी आहे षटकोन आम्ही षटकोन षटकोनला पण ओळखत नाही त्रिकोणला पण ओळखत नाही अगं ये मावशी काय ग हे कोण ग काय माहिती आई सोंगाडी वाटतं हो का ग आणि कृष्णदेवाच्या गणपतीचे संगडी काही सोंगा मारतात बघ ए बाबा आम्ही सोंगामध्ये काय काढत नाही हा मग चहा काढतो नाही काढ ना नाही मी काढतो हा, तू काढ.
तू सोंगा काढत ना मग काय करतो? अरे मी काय करतो तुला माहिती नाही? काय करतो बाबा? गाई राखतो पूजा वनात. होय का? मग ते काय सोंग काढायचे ना करतो मग तू सोबत काढ काढ वाजव रे. काय तुला सोंग काढायला सांगितलंय नाचायला नव्हे. अरे मला ते सगळी गाडी अरे ठोंगा काढला काढला वादत मागणी कोण झाला बरं चालेल. हा मावती अशी तशी थांब टाकणार नाही मावती. नाही, मावशी ऐकलंय? हं? बरं ना, हरवू द्या का एकदा? हो हो घ्या की म्हटलं दूध घ्या दूध. हे बाबा हं? दूध घे बरं, दूध घे. हं? दूध घे. दही घे, दही. मावसे तू अशी नटून नटून साऱ्या पोरांना घेऊन कुठे निघाले? बाजार चालला रे पोरी. हा? पण तुझ्या साऱ्या पोरीच्या मातातला दूध त्याला खायला देते का? तुला दही दूध पाहिजे? हा. झाला पाहिजे. मला दही दूध पाहिजे बघ. हो का? जेवूया की चला. हो, जेवूया. एक एक देणार की सर्व नाही जमणार? आम्ही सर्व मिळून देणार. देणार हो. चालेल ना रे. चालेल चालेल आपल्याला चालेल. कसं पण चालेल आपल्याला पण कसं दूध पाहिजे पण दूध पाहिजे. रस्त्याला नको दोघे पण आले. हं? सर्व सर्व. चालेल मला पण हवा श्रीयुत दिनेश केशव पवार. श्रीयुत दिनेश केशव पवार. म्हणजे पोट भुकलं दूध खाऊन अरे बाबा दही पाहिजे आता दूध पाहिजे. म्हणजे बस झालं तेवढं. आता भरपूर बस झालं ना? जावा आता तुम्ही. हा? जावं नाही भाऊजी. गावचे गावांना काय 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 नाही. नाही. हा 12 मार्गाचा एक मार्ग त्याच्यावर आचरण दिलेला आहे. आमचा कृष्णदेवाचा हुकूम आहे आणि आमचा आहे कायदा. हे गोकुळचं जयदूत गोकुळातच जायला पाहिजे. पोरीनो काय ग मावशी? आता आपण याच्या कायद्याप्रमाणे नाही तर आपण जमल्यावर बसूया. पोरीनो आपण जमल्या म्हणून बसूया. बसा कसं पण बसा. हे भाऊजी मावशी बाजूला बत्ताच येणार नाही. मावशी बत्ताच बसा येणार का नाही पोरीनो? तुला. मी बघून घेतो तुला आता. हे भाऊजी मी बघणार आहे. हा मावशी आधी झाला पुढे पुढे ये मावशी अशी. काय रे बाबा बोल. हे मावशी हे पाटलाच गावात आपण आलेलो आहे ना. हा. हा हो. त्याच्याला छान छान ते नाव दिलं नाव घे ना. ना मावशी. ठेक्यात. आधी तुम्हीच घ्या नाव. मावशी हा हा पेंड्या तूच घे मी तूच घेऊ? घे. हा मी घे. बघा मावशी अरे मोरे जरा मोरे मावशी मी नाव घेऊ. आलं अरे म्हणून बाबा, घेऊ मोठं नाव नको, ना. नाव घे. नाव घेऊ. हो घे. म्हणते नाव घे म्हणते. मावशीने बघून येतो ना. नीट घे नादू नको नादू नको बघ रे, राजा माझ्या फुलं बघ. मावशी अरे घे की अकलमत रकड जाएगी. आलं फुलं बघ हे सांगते काय. अकलमत रकड जाएगी. पुढे बघ मागं काय अरे सांगतो आहे ना. अरे मराठीत बोल की मराठी नको हिंदी सांगतो. मग ठीक आहे की मावशी अकलमत रकड जाएगी. हा. मेरे साथ चल तेरी जिंदगी सुधर जाएगी. वा 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 वा. लय क्या भारी, पेंड्या लय भारी. तेरा नाम है. हा? आता तुझं नाव घेते बघा. आमच्या सर्वांचे घे. अरे सारवं ना गं, सारवं. पोव. तुलसीच्या मागे सेनाचा मागे नसतो मावशी पुढे मागे तुझं नाव घेते तुझ्या आयसीचा घो शुभ कार्याला असा काय सेनाचा पोट सारवतात तो. हा शहरात मग
चांगला ना रे. अरे आपल्या गाईचा गाईच्या शेणाचा शेण. तुझ्या पाठी माग असू दे कुठे असू दे आपण पुढे आणायचा. हा बोला माणसे. काय रे बाबा आता तुला आमचा कायद्याप्रमाणे 32 पाहिजे. बोल आधी बोल. तू बघ. ठीक आहे काना. काना तुम्ही देव आहे ते मला माहित आहे. तर या सगळ्या गोपिकांची ओळख पडण्यासाठी आपल्या अनंत अवतारांचे कथन करून सांगणार आहे. ठीक आहे. दिसले ना मागे परत जाणारच तिकडं. ऐकून घे मला सांगितलं माझ्या या जन्म गुना. हो ऐकून घे माझ्या या जन्म गुना. अवतरलो मी या भुवराती. अवतरलो मी या भुवराती. जन्मून पुन्हा पुन्हा
बस हॅलो